बघा, 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4,500 रुपये, तर 5 खुर्च्या 3 टेबलांची किंमत 7,000 रुपये, तर 2 खुर्च्या 2 टेबलाची किंमत किती असा प्रश्न विचारला. लेकरांनो लक्ष द्या, प्रश्नाची सोडवण करायची कशी. इथं खुर्ची आणि इथं टेबल. लक्ष द्या, याला थोडस अलीकडं घेऊ. इथं मांडा खुर्ची, इथं टेबल. उदाहरणार्थ खुर्चीची किंमत x आणि टेबलाची किंमत y आहे असं गृहीत धरू. 3 खुर्च्या 2 टेबलाची किंमत, एका खुर्चीची किंमत जर x तर 3 खुर्च्याची किंमत असणार 3x. इथं अधिक चिन्ह द्या. 2 टेबलाची किंमत, एका टेबलाची किंमत y, 2 टेबलाची किंमत 2y. 3 खुर्च्या 2 टेबलाची किंमत 4,500 रुपये. लेकरांनो समीकरण 1 तयार होताना दिसते. 5 खुर्च्या 3 टेबलाची किंमत 7,000, म्हणून 5x 3y 7,000 अशा पद्धतीची मांडणी. समीकरण 2 तयार झालं. करायचं काय, या समीकरण 1 ला 5 ने, तर समीकरण 2 ला 3 ने गुणा. हे गुणणं कशासाठी सर, तर या पदावलीमधलं एक पद आपल्याला एक सहचल पद सारखं करून उत्तराप्रत पावलं टाकायची. म्हणून 1 ला 5 न गुणा, 5 त्रि 15x अधिक चिन्ह 5 दोन्ही 10y बराबर 5 गुणीला 45. 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य, 5 5 25, 2 5 चूक 20 आणि 2 22,500 रुपये. व्यवस्थित मांडा सर. हे उत्तर मिळते 22,500. म्हणजे हे समीकरण 3 मिळालं नवीन. समीकरण 2 ला 3 न गुणायचं म्हणजे 3 5 15 x झालं, 15x 15x, एक पद सारखं झालं. आता इथं अधिक चिन्ह, 3 3 9y बराबर 3 गुणीला 7,000 म्हणजे 21,000. हे समीकरण 4 नवीन मिळालं. आता काय करायचं सर, तर आता समीकरण, लक्ष द्या, 3 वजा समीकरण 4 करा. समीकरण 3 वजा समीकरण 4. लक्ष द्या, अशा पद्धतीचं समीकरण 3 इथं मांडतो. 15x अधिक 10y बराबर 22,500. हे समीकरण 3. समीकरण 4 15x अधिक 9y बराबर 21,000. समीकरण 4 ही वजाबाकी करायची लेकरांनो. हे 9y इथं असे व्यवस्थित मांडा. वजाबाकी म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह. 15x अर्थात अधिक 15x वजा 15x. एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप जर संख्या सारख्या असतात तर. लक्ष द्या, 10y मधून 9y गेले, उत्तर फक्त y राहिले. ही वजाबाकी लेकरांनो 1,000 म्हणजे 22,000 आणि 500 म्हणजे हे वजाबाकी 1,500. या y ची किंमत मिळाली 1,500. अर्थात एका टेबलाची किंमत, टेबलासाठी y हे चलपद आपण वापरलं. एका टेबलाची किंमत किती हो, तर 1,500 रुपये. आता एका खुर्चीची किंमत काढा. त्यासाठी समीकरण 1 मध्ये मिळाल्या y ची किंमत ठेवा. 3x अधिक 2y बराबर 4,500. हे समीकरण 1 मध्ये y ची किंमत ठेवा. 3x अधिक 2 सोबत y गुणिला, म्हणून y ची किंमत गुणिला घ्या 1,500 समोर 4,500. लेकरांनो 3x अधिक हा गुणाकार 3,000 बराबर 4,500. 3x एकटे करा, 4,500 कडे जाताना 3,000 वजा स्वरूपात. 3x बराबर ही वजाबाकी किती हो सर, 1,500. x ला एकटं करू, 1,500 कडे जाताना 3, आता भागीला
एक्स बराबर हा भाग जातो 500 म्हणजे 500 रुपये ही खुर्चीची किंमत इथं मांडतो वाटल्यास. एका खुर्चीची एक्स म्हणजे काय, खुर्चीची किंमत किती त्यासाठी वापरलेलं चलपद. खुर्चीची किंमत मिळाली किती, 500 रुपये. 500 रुपये आपल्याला विचारलं दोन खुर्च्या मांडा, इथं दोन खुर्च्या आणि दोन टेबल, इथं मांडा दोन टेबल. आता दोन खुर्च्याची किंमत किती, एका खुर्चीची किंमत 500, दोन खुर्च्यांची किंमत 1000. ओके. दोन टेबलाची किंमत किती हो सर, एका टेबलाची किंमत 1500, दोन टेबलाची किंमत 3000. आता ही फक्त बेरीज करायची, 1000 आणि 3000, त्याचं उत्तर 4000 रुपये हे या प्रश्नाचं. अर्थातच दोन खुर्च्या दोन टेबलाची किंमत किती, 4000. उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. टेबल खुर्ची ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.